हिला हिला शाळेत टाक वेल्डिंग मध्ये हा गॉगल असतो फक्त जिराच आणूया माती लावायला पाहिजे माहितीये. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका राज आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आमच्या ग्रुपची पार्टी आहे आणि आज पार्टीचं जोरदार नियोजन झालेलं आहे. बरेच दिवसांनी पार्टीचं नियोजन झालेलं आहे, त्यामुळे पार्टी जोरदारच होणार आहे आणि हा माझा पहिलाच फुल ब्लॉग असणार आहे. तर बघूया आज काय घडतंय. आवरा चला आजू नेहमीप्रमाणे आम्हाला उशीर झालेला आहे निघायला. हा, या मंडळीने याला उशीर केलेला आहे. हा, जरा लाजा वाटते त्या जरा. हे नाही चढतात तर पार्टी कॅन्सल करूया काय करायचं. हे का उशीर का झाला पण तुम्हाला? हे तुमच्या काय पंक्ती बसतायत? पगडी याला पत्रावळा लावा दोघींना. काय म्हणतोस? कुठलं हे पाणी घे, हात धुवायला हे पाणी घे. चॉकलेट वाटतोय का फेकतोय? हो काकी, मला जळतेस काय तू? जळतेस काय? वाजले किती? ही आमची परिस्थिती. गाडी बिडी तयार आहे, लाकडं घरात अजून. पडशीला पिशवी घेऊन. हे अशाच उभे राहा, दोघे अशाच उभे राहा. चल बाळूदा, चल लवकर. मंडळी, नेहमीप्रमाणे आम्हाला उशीर झालेला आहे आणि आमचं काय अजून ठिकाण पण ठरलेलं नाही. आत्ताच निघालोय, टायमिंग होता 8चं, आम्ही निघालोय 10ला. तर चला आता जाऊन आम्ही पुढे जाऊन ठिकाण बघणार आणि ते मागून येणार आहे. नारळ लागणार आहे आम्हाला, नारळ घेतो. आमचा गाडीवाला आहे, बैलगाडी शर्यतवाला, तो आमच्या पुढे पळतोय. आम्ही त्याच्या आधी आलेलो तर तो आमच्या पुढे पळतोय. त्याला वाटतं तो बैलच घेऊन आलाय. त्याला बोला माणसं घेऊन आलाय तू सावकाशच. मी फिरून जागा शोधतोय, जागा काय आम्हाला मिळत नाही. आता त्याला रस्त्यावर थांबून ठेवलेलं आहे, ते तापणार आहेत आमच्यावर. कारण नियोजन आमच्याकडे होतं, ते आम्ही काही जागा फिक्स केलेली नाही. हे बघा इथे थांबले आहेत रस्त्यावर. आमच्या मैत्रिणी भेटल्यात आम्हाला. मंडळी, महिला मंडळीची मॅजॉरिटी झालेली आहे, आम्ही पोरच कमी आहेत बाई. गर्ल्स भरपूर आहेत. आता याला कांदा गावायला लावणार आहे. गर्ल्स भरपूर आहेत ना, सगळं जेवण यालाच करू दे. गाडी हलते. वजन जास्त आहे रे गाडीत. भरपूर आहे, हलतच नाही गाडी. सिलेंडर आहे ना मोठा. याला कामाला माणसं पाहिजेत काय विचारा. आमच्याकडे माणसं भरपूर आहेत. याला कामाला माणसं पाहिजेत. माझं स्किन केअर खराब होणार आता या धुळ्यात. नाही हे आहे फुकट आहे बोटीत बसायला. काका फुकट आहे ना बोटीत? या सगळ्यांना घ्या आणि घेऊन जा, परत आणू नका इथं. परत येऊन आम्हाला तासभर झालाय, अजून काय आम्हाला जागा सापडत नाही. आमचा बाईकवाला इथे आतमध्ये जागा बघायला गेलाय आणि मोठी गाडी येते, रस्त्यावरून थोडे जातील म्हणून मी इथे थांबलोय त्यांना थांबवायला. आता ते पण तापलेत कारण झालेत 11:15. आता जेवण कधी बनवायचं आणि खायचं कधी? व्ह्यू देखो गाइस, व्ह्यू. सावलीचा पत्ता नाही आणि आलेच पार्टी करायला. सगळ्यांना वाटलं काय जागा भेटले इथं कोण बसायला तयार नाही कारण ऊन आहे. श्रीकांदा, यांचं काय म्हणणं आहे माहिती का, इथं थोडा वेळ क्रिकेट खेळून परत घरात जा म्हणून. हे बाळूदा, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर मला सांग. आता कायच म्हणणं नाही, जेवायला लवकर करा, जेवा आणि झोपा. त्याला गाडीवर घेऊन जा आणि ह्याला बघते. हे काय आपण करूया, आपण ते हे खाऊन भागव. आता ही वाटी घे आपल्याला. काम करूया, इथनं घरी जाऊया, टेरेसवर बनवूया आणि खाऊया. हे महिला मंडळा नारळ दे.
थँक्यू. हा कार्यकर्ते हे मेन कार्यकर्ते आहेत हा, आजच्या कार्यक्रमाचे. हे आता तरी फायनल आहे ना जागा. जा अजून वर जा कनू चड्डी पडते. ए श्रीकांदा हे बाटल्या बिटल्याची सगळी सोय आहे, काय लागेल ते घ्यायचं. हो काकी हे काय बाटल्या भरून पाणी भरून आणू घ्यायचं ना. श्रीकांदा घरात कधी काम केलंयस काय? साफ करणार एक आहे, बघायला 100. हे बघ ए बंधू कुठे मॅच खेळायला जाणार आहेस तू? हा घ्या हा. ए थांबे मला चप्पल काढू दे. हा घ्या. व्हिडिओ येतोय. हा देवा राखणवाल्या बाबा. हे थांबे बंधू आरत लावतो मी, थांब. देवा राखणवाल्या बाबा आम्ही इथं बरेच दिवसां आमच्या पार्टीचा प्लॅन झालेला आहे आणि तो सक्सेसफुल झालेला आहे. तर आमची इथं पार्टी तुझ्या जागेत करतोय. ती काय ती नीट होऊ दे, सगळं व्यवस्थित होऊ दे. बघा महिला मंडळ भरपूर आणलेला आहे, त्यांच्या हातून कामाचं कोण नसू दे, त्यांच्या हातून काय चूकबाक झाल्यास माफ करून घे. आणि बाबा तुझा नारळ पावन करून घे, काम करायला ताकद दे. काम करून घे. आणि बरेच दिवस आमची जागा फिक्स झाली, फिरून आम्ही तुझ्या इथं आलेला आहे. बघ सगळं नीट कर, सांभाळून घे आणि तुझा आपला नारळ पावन करून घे. राज आता झाडू घेतलेस ना रे? काम करतोय मी, खरं चांगल्या मनानं काम करतोय. व्हिडिओ साठी चाललंय सगळं. पण ह्या दोघांचंच काहीतरी व्हिडिओ साठी चालले असलं तरी तुमचं काम करतोय एवढं लक्षात घ्या. आशीर्वाद दे. मटर वडे आमचे चांगले पावन करतात. मला नाही माहिती ती व्हिडिओ घेते. किती सांगा बघू मला. काय करायचं आहे? हा त्याच्यात आलं लसूण, हा तिखट, हळद, हा फ्लवर, मैदा, हा 4 अंडी, 4 अंडी बाद 4 अंडी. मसाला बस झालं, एवढं झालं. आणि तू काय टाकलंयस? आणि मेन कोथिंबीर टाक. हा कोथिंबीर हे मेन गोष्ट आहे. कोथिंबीर धूर घेतलेले 14 रुपये. कोथिंबीर धूर घेतलेले का विचार? दोन आणलेले. तुला पुरणार आहे एवढी पिशवी? कुठे आहे ती दाखव. ती पुरणार आहे का तुला एवढी पिशवी? गावाकडचा माणूस कसा असतो, हा असा असतो. काम करतो, चुली लावतो. जमतंय काय नको कोयता फिरू नको. बाकी काय काम जमत नाही तिघी ना. भांडी करायचं काम चांगलं जमतंय. हे नदीत जा ना, या इथं आमचं पाणी कशाला फुकट घालवत आहे. उडी मारणारच विहिरीत? मग ते लग्नाच्या आधी दे, नंतर त्याच्या डोक्याला ताप कशाला? लग्नानंतर तू उडी मारणार असशील तर? लग्नानंतर विहिरीत उडी मारेल. काय नाही, याला काय भांडी घासायला जमत नाही. याला दाखवायला आलोय मी कशी भांडी घासतात. काय बोलायचं आता. सगळं संपव पण. तू किती गल्ले सांग. खास आम्ही पागेतनं माणूस आणलेला आहे वाळू घाट. हे चूल पेटवायला खास. कशी आम्हाला चूल बिल पेटवायला जमत नाही ना. आणि इंडिया टीमचा प्लेयर आमच्यासाठी इथे जागा साफ करतोय. कशावर टाकला ते पुढील बांधणी त्याच्यात ठेव बंधू की प्रोसेस. हा सांग. हा आज पाण्याची पार्टी आहे म्हणा. याच्यासोबत वडे खायचे आहेत पाण्यासोबत आज. हिला शाळेत टाक वेल्डिंग मध्ये हा गॉगल असतो. हे आदू अक्कू कसला आहे गॉगल? कसला आहे? वेल्डिंग करायचा. कसला आहे बोल ना लवकर. अरे बोल. वेल्डिंग करायचं आहे. नवलं तुम्ही मग माझ्या लग्नात याल काय हे बनवायला? तुमच्या पुरतेच ठेवा ते. आम्हाला देऊ नका नाही तर पोटाचा त्रास होईल. तेव्हा कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली. किती किलो चिकन आहे बघ. वेचताय.
हे कोंबडे आहेत काय रे? तोंड टाकलं हाकून डायरेक्ट आता जाते तर जिरा फक्त हिजा राईस बाजूला काढून तेव्हा आणला तर मला पण हवा आहे मुद्दाम असं नको. तेव्हा तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? माझं म्हणणं एकच, फक्त जिराच आणूया. माती लावायला पाहिजे होती माहितीये. काय ते नीट हो दे काकी, रेसिपी सांगा परत. म्हणजे बाकी सगळी तयारी झालेली आहे, पण आमच्यात हा व्हेज कार्यकर्ता आहे, त्याची भाजी आम्ही आणायला विसरलेलो आहे. ती आता भाजी आणायला जातोय, तर आता कुठची भाजी ती बघूया आणि याला खायला घालूया. व्हेजिटेरियन माणसाची भाजी घ्यायला आम्ही का चिपळत आलोय. भाजी भेटले हा काणे बंधूला ते पण कुठून कालूच त्यातून. हे काय परवडणार का नाही आम्हाला. कोणतरी थंड व्हायला लावलोय मी दलवाई हायस्कूलजवळ. पलीकडे घाला याला हाऊस आली जरा म्हणून थांबलेलो आहे. ते तिकडे आमची वाट बघतायत. काय ते लहान झाले सगळे, लहान पोरांसोबत खेळत आहेत. गर्मी में ठंडी का एहसास. आणि ही बाकीची गावची पोरं. हे तो बघ डॉल्फिन, डॉल्फिन हे तो बघ. हे भावानो या हे उडी मारून दाखव बघता आम्हाला. बाजूला 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 हसू. हे सामे बाजूला. आम्ही पण लहानपणी अशीच मजा करायचो, पण आता बाई सगळं सुटलंय. आमच्या इथे आंघोळीच्या ऑर्डर घेतल्या जातील. हे बंधू सगळ्यांना घालणार आहेस? थंडी लागते ना चुलीजवळ बसून? थंडी वाजते मला चुलीजवळ बसली. तेच म्हणतोय मी, म्हणून तुला माणूसच तसा आम्ही दिलेला आहे. सगळ्यांना काहीतरी व्यवस्थित वाटणी करा आणि तुम्ही बसल्या बसल्या तुम्ही 4 डिश खाल. दे इकडे मी काढते तुला. दे इकडे दोघींना. पण आम्ही काय म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवायचा? नका ठेवू. खायला जाणार नाही. नाही नाही जो विश्वास ठेवून काय बघा काय समू समू काय कोको आहे. 1:30 वाजता स्टार्टरची सोय झालेली आहे सगळ्यांच्या. 4 वाजता आणि स्टार्टर बनवणार अजून स्टार्टर बनवतोय. वाड्यात अजून पत्ता नाही. आणि हे बघा या दोघींनी किती घेऊन बसलेत बघा. काय बोलाल उगाच नाही जाडजूड झाल्यात. तुम्ही नजरायला होता ना म्हणून जाड झालो. नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है? देख अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा, और अगर तू वैसे करेगी ना तो मैं ऐसे करूंगा, ये याद रख. नको रे चिडवू त्याला. तुम्ही खेळा जा. हे याला पीठ पीठ भरवायला. हे गोळा भरव याला. याला गोळा भरव. या गोळा भरवा रडतो याला. याची रेसिपी सांगते मला वाड्याची जरा. वड्याची काय नाही पीठ भिजवायचं हा आणि तापायचं भोग पडायचं आणि पाण्यात तळतात काय? नाही तेलात तळतात. कुठलं तेल वापरायचं? गाईचं. किती लिटर तेल घ्यायचं? तेल किती लिटर घ्यायचं? नवीन नवीन माणूस वडा करायला शिकतोय. काकू चांगल्या मनान कर. ह्याच्यावर घे ना. आमच्या पोटात दुखल नाही तर. मी पापी नाही आहे. बघ किती प्रेमात तापते बघ त्याला. असा जर वाडा केला तर पाहुणे प्रसादचा विचार करून थांबते. बस झाला ना एवढा. बस तुला काय झेपल तेवढं. तू गॉगल बिगल लावून वडे धरतोस म्हणजे. डोळे जमतायत. दुरात डोळे जात आहेत. इंडिया टीमचा प्लेअर आमच्यासाठी वडे तळतोय. वेल्डिंगला काय जायचंस का रे तो पहिल्यांदा? आळूदादा घाग यांची बसण्याची व्यवस्था त्यांच्या मनाने त्यांनी केलेली आहे सगळ्यांसाठी. बाळूदा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? एकच म्हणणं आहे, लवकरात लवकर जेवण वाढावं, पोट भरून जेवावं, थोडासा आराम करावा, माझ्या मस्ती करावं आणि घरात चालावं. ए बाळा तुमच्या दोघांचं काय म्हणणं आहे? नक्की जिरली तुमची. वनभोजन खूप छान वाटतं. असंच वनभोजन पुढच्या टायमाला लवकरात लवकर करा हीच आमची आशा आहे. लवकरात लवकर म्हणजे वेळ की ठिकाण काय कसं काय? ठिकाण पहिलं बघावं, सरप्राईज देऊ नये आणि पुढील कार्यक्रम तुझ्यावरच सोपवतो आम्ही, असं आम्ही तुम्हाला सांगतो.
नागेल तेवढा. मटन देखो गाईज. ए वाळूदा कसं आलं जेवण? एक नंबर. प्रेमात पडणार का? आता काय सांगू शकत नाही, जरा जेवण होऊ दे. मग तुम्हाला सांगतो. हे तुमची काय बसायची इच्छा आहे? आम्ही आता खाणार आणि इथं तुम्ही सगळं आवरायचं, तोपर्यंत आम्ही नदीवर जाऊन येणार. हा आणि वाहून जाणार. काय तुम्ही बोल. ए पटपटावर रे, लवकर जेवा. कुठेही तुमचं काय म्हणणं आहे जेवणावर? मला फक्त मोकळेपणाने जेवण. जेवू दे. हा बरोबर, ठीक आहे ठीक आहे. चल मग तिकडे एका बाजूला जाऊन बस तिकडे. घंटा गाडीचं इन्व्हेन्शन झालेलं आहे. हा, एक नंबर. कंदादा, तर गॉगल लावून झोपण्याचं काय कारण? असं ऊन लागत नाही, त्रास होतो. त्रास होत नाही. बरोबर बरोबर, डोळ्यात धूळ जात नाही. बरोबर बरोबर. चला, हा गॉगल कुठून घेतलात तुम्ही? मराठा लिंबा झाडाखाली. नाही, मराठी माणूस. मराठी माणूस कुठला? मुंबई कुठं आहे? कावेरी तळीतलं काय? बरोबर बरोबर, ठीक आहे. चल चल. विकत घेतलेला आहे. नाही, मी प्रश्न विचारणार होतो, विकतचा आहे का फुकटचा आहे? EMI वर विकत घेतलाय. 100 रुपये. आणि हा पोरगा कोणाचा आहे? माणसांचा. माणसाचा. चल तुम्ही झोपा आरामात. हा येऊ दे. ए वर्षा, हा पोच बदल. हा एक हात. हा बस तुझा नंबरात बसवतो तुला. पाणी नाही डोपरवर, त्या पाण्यात पोहतोय. हा एक नंबर. एवढं नाही झालं, इथं नव्हतं ना, राखाडी भरपूर. मंडळी, इथं आमचा मोठा फिश टँक आहे. आम्ही मासे पाळले, तर माशांसाठी मी खाऊ घेऊन आलोय. तर दाखवतो तुम्हाला, थांबा. असं काय नाही, असं नेहमी फिडिंग करायला लागतं त्यांना. मी रोज येत असतो इथे, म्हणून तुम्हाला दाखवलं. कपडे धुतोय, टाकून पण दिला. दुसरा घेऊन गेला, तो पण लोळवतोय. श्रीकांत दादा माघार घेत असताना श्रीकांत दादांची इच्छा होती याच्यात डायरेक्ट उडी मारायची, पण दगड असल्यामुळे त्यांची इच्छा मेलेली आहे आणि त्यांनी प्लॅन कॅन्सल केलेला आहे. तर मंडळी, आमची पार्टी आता इथेच संपते. तर आत्तासाठी बाय, आणि बाकी सगळ्यांकडून पण बाय.